ही भाजी बरी झाल्या। राधे, तुझ्या बाची काय मिठाची फॅक्टरी होती काय? अगं किती खारट केल्या भाजी। या परत जर कशात मीठ जास्त झालं तर चापकानं पाठ फोडून काढू आणि त्यावर मीठ पसरू। समजलं? होय। ताईसाहेब जेवायला असं वकवकल्या नजरेनं का बघायला त्यांच्या ताटाकडं? तोंड फिरवा। ताईसाहेब तुम्ही जेवा जेवा, मी जेवत जेवत का नाही त्यांच्यावर ध्यान ठेवते। हा जेवा तुम्ही जेवा। ताईसाहेब वाड्यावर का नाही आपण तुमचा महाराणी नंदिता गायकवाड असं बोर्ड तयार करून घेऊया काय? बोर्ड? हा म्हणजे बघा की तुमचं कसं एखाद्या महाराणी सारखं आयुष्य झालंय बघा, जे पाहिजे ते हजर। वा, आयुष्यात सुख मिळावं तर असं। पण ते सुख मिळवण्यासाठी आम्ही किती मेहनत घेतल्या हे आमचं आम्हाला माहिती। का? मी आधी तुमच्या मेहनतीची साक्षीदार आहे। आधी नाही का तुम्हाला कुत्र्यासारखं वागवलं? माझ्या डोळ्यानं बघितलंय। आता बी मनात आलं का नाही असं टाचकन डोळ्यातनं पाणी येतं। बघा हे बघा, आता बी आले डोळ्यात पाणी। जो आम्हाला डोळे धावतो त्याचं डोळं काढून घेतो आम्ही। आणि परत जर आमचा भूतकाळ काढलीस, काय बाय बोललीस तर याद राख, तर जीभ जाग्यावर राहणार नाही तुझी। झालंय आमचं जेवण। वहिनी साहेब तू सांग की जरा। वहिनी साहेब, वहिनी साहेब, वहिनी साहेब, काय ते काय ते आमचा टाइम वाया घालवला तर पगार कमी। तेच बोलायचं होतं। मग बोला। असं दातखिळ बसल्यासारखं उभं काय? बोला। अहो आज 8 महिना झालं, पगार झाला नाही आमचा। कसला पगार? आम्ही काम करतो त्याच्यावर। अहो लय हाल झाल्यात आमचं, घरात बाजार भरायला बी पैसा नाही। लई गरज आहे वहिनी साहेब। पण आम्हासनी तुमच्या दोघांची काहीच गरज नाही हे आम्ही कवाच सांगितलंय। जावा तुम्ही हे काम सोडून।
नाही वहिनी साहेब, अहो असं करू नका. पाठीत मारा पण पोटावर नग. पोटाची जर एवढीच काळजी असेल तर मग बघा दुसरीकडे काम. उगं पोळ काय तुमसने त्या म्हातारीचा आणि मास्तरनीचा. अहो वहिनी साहेब, खरंच नाही गरज आहे हो. खरंच गरज नाही आम्हाला. रडू येतंय. आम्हाला बी लई वाईट वाटतंय बघ राधे, पण काय करणार, आमच्याकडे पैसेच नाहीत बघ द्यायला. या घरानं लई लाड केल्यात तुमचं, म्हणून शेफारलात तुम्ही. आता आधी लुबाडलेलं समद पैसे कसं वसूल करतो ते बघा तुम्ही. वहिनी साहेब, अहो दया करावं माझ्यावर, पाया पडतो मी तुमच्या. अहो माझं पोरग तापाने फणफणा लागले. डॉक्टरने त्याला ऍडमिट करायला सांगितलंय आणि माझ्याकडे फुट्टी कवडी बी नाही. दया करा माझ्यावर. ताप त्याला आलाय, मग आम्ही कशाला पैशाचा ताप घेऊ. तुझं तू बघ. वहिनी साहेब, असं काय बी करू नका. अहो तुम्ही म्हणशील ते करायला तयार आहे मी, पण वहिनी साहेब मला पैसे द्यावं. मग या राधीचं डोसकं फोड. अहो वहिनी साहेब, अहो असं तर माझा जीव काय, पण मला पैसे द्या वहिनी साहेब. अरे तुझा जीव घेऊन आम्हाला काय मिळणार आहे बाबा. पण आता तू आमच्या पायाशी आलायस तर तुझ्यासाठी काय तर करायला पाहिजे. एक काम कर, उद्याच्या उद्या साहेबरावाचा बाजार कर. त्यातनं जे पैसे येत्याल त्यातलं निम्म दोघं वाटून घ्या आणि निम्म आमासने आणून द्या. वहिनी साहेब, हो साहेबराव रानाचा लाडका बैल आहे हो. लाडका बैल नाही, पांढरा हत्ती येतो. आणि आता तुमचा रानाच नाही तर मग बैल कशाला ठेवायचा. काय बोलताय साहेब. काय चुकीचं बोलतोय. फुकटचा गिळून निसता माजलाय, काही कामाचा नाही तो. विकून टाका उद्याच्या उद्या. नाही वहिनी साहेब, हे पाप काय मला जमणार नाही. मग तुझ्या पोराचा ताप तू सोस, आम्हाला काय. काय करणार आहेस, ऐकणार आहेस. नाही जमणार. मग मरू दे तुझं पोरग, आम्हाला काय. शिरपती, शिरपती उठ उठ. शिरपती उठ उठ. गप, रडू नकस. अंजलीला जाऊन सांग, ते काय करायचं ते सांगेल. जा जा. अंजली वहिनी, या ना. वहिनी माझं पोरग तापानं लय फणफणा लागले हो. पैशाची लय गरज आहे. पैशाची काय जुळणा होईल काय. श्रीपती दादा, आता सगळं जाऊबाईंच्या ताब्यात आहे. माझ्याकडे काहीच नाही. तुम्ही सांगा त्यांना. त्यासनं मी सांगितलं तर काय म्हणाला. त्यांना सांगा पगारच दिला नाही तर जगायचं कसं. त्यासनी सगळं सांगितलं मी, पण काम सोड म्हणायला. मी तर हे तुम्हाला केव्हाच सांगितलं होतं. का करताय फुकट काम. नाही वहिनी, जोवर तुम्ही आणि गोदाका वाढत आहे त्यावर आम्ही कुठं बी जाणार नाही. अहो पण वहिनी साहेबांनी पैशाचा एक उपाय सांगितला. काय.
साहेबरावला एक म्हणायला नाही नाही, पण हे का माझ्याकडनं होणार नाही. वहिनी साहेब, पण पैशाची लय गरज आहे हो. काहीतरी उपाय सांगा की. दुसरीकडे काम करणं हा एकच उपाय आहे. तुम्ही राधाताईंनाही सांगा. नाही वहिनी, जोर माझ्या जीवात जीव आहे तर आम्ही इथंच राहणार. तुम्ही ऐकणारच नसाल तर साहेबरावाला विका. काय? हो, तसंही इथे त्या मुक्या जनावराचे हालच होत आहेत. त्याला विकलं तर तुमच्या मुलावर उपचारही होतील आणि त्याची चांगली सोय सुद्धा होईल. अहो पण साहेबराव रानातच लाडका आहे की. आता कुठे आहेत राणाजी? तुम्ही विका साहेबरावाला. अहो पण श्रीपती दादा, मी खरंच सांगते, विका तुम्ही. तुमच्या मुलावर उपचार होणं जास्त महत्वाचं आहे. नका जास्त विचार करू, जा. राधे, अगं खरंच सांगते मी, तुम्ही इथलं काम सोडा. आमच्यासाठी तुम्ही कशाला सोचतायसा समज. गोदाका, तुम्ही कधी असं केलंय काय? मग आम्ही कसं करू? जीव गेला तरी चालत, पण तुम्हाला आणि अंजलीला आम्ही सोडून कुठे बी जाणार नाही. अगं पण आता इथं काय राहिलंय राधे? असं का म्हणताय गोदाका? तुम्ही आणि अंजली नाही सवय व. शिरपती, काय म्हणली अंजली? साहेबरावला एक म्हणाल्यात अंजली वहिनी. नाही नाही, असं कसं ऐकणार? साहेबराव राणाचा किती लाडका आहे, समध्यासने ठावा आहे. मी त्यांना सांगितलं पण ते काय ऐकायलाच तयार नाही. मी आता काय करू गोदाक्का? साहेबराव माझ्या राणाची शेवटची आठवण आहे. त्याला असं नाही ऐकायचं. मुख्या जनावरांचं पोट मारण्यापर्यंत एक म्हणाल्यात. बाई अख्खं घर सपवणार एक दिवस. माझ्या रानाची एक एक आठवण सपवणार ही राना. लाडू, काय झालं? काय झालं रे? पोटात दुखतंय का तुझ्या? काय झालं सांग? अरे, मी असंच म्हणाले बाळते. साहेबरावला मी विकून देणार नाही. अरे, कशाला कोण विकेल साहेबरावाला? असं काही नाही हा बाळा. चल तू झोप, बरं झोप. नाही, आत्ताच्या आत्ता साहेबरावकडे जायचंय. हे बघ लाडू, आता खूप रात्र झाली, बाहेर बघ किती अंधार आहे, हो ना? मग आपण उद्या सकाळी भेटूया. हं? चल, चल. लाडू, ऐक ना बाळा, मी काय सांगते ते ऐक तर. साहेबराव, तू कुठे जायचं नाही हा काय? मला सोडून जाऊ नकोस. तुला जाऊच देणार नाही. मला माहिती आहे त्याचं नाही म्हणणार. जायचं नाही बघ कुठं. तू राणादाचा लाडका आहेस, माझा बी लाडका आहे. राणादा परत आला, तुझं नसलंस तर त्याला चालणार नाही. मी तुला जाऊच देणार नाही. इथंच बसतो तुझ्याजवळ. येत्या आठवड्यात मुसळधार पाऊस येण्याची ए अडाणे, नीट वाच की. तुझ्या मास्तरनीनं मोठा आव आणून तुम्हाला हे शिकवलं काय? नीट वाच, चाल. मुसळधार पाऊस येणार आहे. मुसळधार पाऊस येणार आहे?
म्हणजे मी आता माझ्या ताई साहेबांसकट पूर बघायला जाणार. राधे, माझ्यासाठी गरमागरम कांदा भजी आणि कडक चहा कर. जा चल. पर पुढच्या आठवड्यात पूर येणार आहे. ए फॉल्टी डोसक्याची, जेवढं सांगितलं तेवढं कर. स्वतःचं डोसकं चालवू नगस, कळलं काय? बस झाल्या बातम्या. चल जा. वहिनी साहेब, काय र गिरणीवाल्या, वहिनी साहेबांनी भेटायचं होतं. अपॉइंटमेंट घेतलीस काय? नाही, काम लय महत्वाचं आहे. आमासनी बी मॅटर कळला पाहिजे. ते पोलीस मॅटर आहे. पोलीस आधी का नाही सांगितलंस रे? ताई साहेब, ताई साहेब, ताई साहेब, ताई साहेब, लवकर या. अहो भानगड झाली, लवकर या. काय आहे? सकाळ सकाळ कसला पट्टा लावलायस? अहो ताई साहेब, माझं सोडा, ते गिरणीवाल्याच ऐका. ए गिरणीवाल्या, ये इकडे ये. ऐका. नमस्कार वहिनी. इलेक्शनच्या टायमाला याच्या लई घोषणा ऐकल्या होत्या. वहिनी साहेब, अंजली वहिनीच्या नादाला लागून लय मोठी चूक केली बघा. मला तुमच्या पाठीत घ्या. केलेली चूक सुधारण्याचा एक चान्स द्या मला. आज बरं सुचलं रे तुला. 2 वर्ष काय झोपला होतास? वाडानी माणूस, उशिरानं अक्कल आली बघा. तुमच्यासाठी काय बी करीन बघा मी. या चंदीचं डोसकं फोड. ताई साहेब, अहो असं काय बोलतोय? तुझ्यासारख्या भुरट्या माणसाची काहीच गरज नाही रे आम्हाला. जा, तुझ्या गिरणीची काळजी कर. मला तुमची काळजी वाटली म्हणून आलो. काय आमची काळजी? शुद्धीत आहेस ना तू? काल बाजाला मारण्याचा व्हिडिओ सगळ्या गावात पसरलाय. आणि तू नुसत्या गावात नाही, तू कोल्हापुरात बी गेलाय. आणि जर तू न्यूजवाल्याच्या हाती लागला तर मग आमच्या लाडक्या वहिनी सब केलात. न्यूज चॅनलला घाबरत नाही आम्ही. पुराव्याशिवाय पोलीस बी आम्हाला हात लावणार नाहीत. या टायमाला तुम्ही व्हिडिओ दिसताय सरळ सरळ. पप्याला फोन लाव. वहिनी साहेब, चुका सुधारण्याचा एक चान्स द्या मला. माझी गिरण ताब्यात घेतल्यापासून लय अडचणीत आले बघा मी. अहो स्वतःच्याच गिरणीत कामगार म्हणून राबते मी. वहिनी साहेब, माझी गिरण मला परत द्या. तुमचा व्हिडिओ मी पुढे जाऊ देत नाही. ज्याच्यावर व्हिडिओ नव्हे ते माझ्या ओळखीचा आहे. खरं सांगतोयस तू? होय वहिनी साहेब, जर व्हिडिओ पसरला तर पोलिसांना ऍक्शन घ्यावी लागणार. बरं वहिनी साहेब, तुम्ही काही काळजी करू नका. मी सगळं सेटल करतो, सगळं सेटल करतो. लागलं. पप्या, बोलताडे. या गिरणीवाल्या सच्याला जरा तुझ्याकडे पाठवतोय. त्याला घेऊन कोल्हापूरला जा. कालचा मारामारीचा व्हिडिओ डिलीट करायला सांग. आणि येता येता त्या व्हिडिओ वाल्याला जरा दम बी दे. हा हा, बर. असाच लॉयल राहा, भलं होईल तुझं. माझी गिरण आधी व्हिडिओ डिलीट करायचा, मग तुझी गिरण. तुम्ही सांगशील तसं करतो. परत आले माझी गिरण द्या. हा, काय ठरलं बाबा तुझं? छंदे, काय दगडाच्या काळजाचा बाप असेल ग ह्यो. पोराला तिकडं मरायला सोडून ह्यो इमान पाळत बसलाय. जाऊ दे, आपल्याला काय. वहिनी साहेब, घेऊन जातो साहेबरावला ऐकायला. बाप बाप असतो. काही बी झालं तरी आपल्या पोरासाठी वाटेल ते करतो. श्रीपती, तू लय वाईट वाटून घेऊ नगस. तू काहीच चुकीचं करत नाही. आता जा आणि त्या साहेबरावाला जरा नीट आंघोळ घाला. सजवा धजवा, म्हणजे 4 पैसे जादा येत्या. त्यातलं निम्म पैसे आमासनी द्यायचं ठरल्यात. ध्यानात आहे ना बघ?
अनभय, तुमच्या त्या मास्तरनीला बी घ्या जरा मदतीला. 2 टायमाचा आयत गिळतच बसलेली असत्या. तिच्या लाडक्या रानाच्या लाडक्या बैलाला शेवटची आंघोळ घाल म्हणाव.